लोकांचं मन परिवर्तन असेल, लोकांचा बौद्धिक विकास असेल, या सगळ्या गोष्टी आपण अध्यात्मात राहून करू शकतो. बरोबर आहे. मग त्यासाठी लोकसभाच का? आजकाल विकासाची व्याख्या काय झाली माहिती का स्वामीजी? एखाद्या गावामध्ये ज्या ठिकाणी माणसं जाळायचे ती स्मशानभूमी, आणि ज्या ठिकाणी माणसं सावलीत बसणारे पत्ते खेळत ते म्हणजे सभामंडळ. तुमच्या दृष्टिकोनातून विकासाची व्याख्या काय? प्रेम करणारे प्रेमवीर असतील, या प्रेमवीरांना किंवा या कलियुगातल्या तरुण तरुणींना आपल्या आश्रमाद्वारे काही आहेत का, म्हणजे शिक्षण वगैरे? आजकालचे जे भगवी लुंगी घालतात, भगवे कपडे घालतात, त्या लोकांनी फक्त लोकांच्या डोक्यावरती हात ठेवून आशीर्वाद द्यावा किंवा त्यांना दीक्षा द्यावी. त्यांनी राजकारणात येऊ नये, राजकारणात त्यांचं काही काम नाहीये. नमस्कार, मी रोशन तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या नवीन फ्रेश करकरीत इंटरव्ह्यूच्या व्लॉगमध्ये स्वागत करतो. आज आपल्या समवेत 2024चे लोकसभा निवडणूक आहे, त्याचे अपक्ष जे खासदार आहेत महंत सिद्धेश्वरानंद सरस्वती महाराज. आज आपण त्यांच्यासोबत दिलखुलास धडाकेबाज अशा गप्पा मारणार आहेत. कोणकोणत्या प्रकारची स्ट्रॅटेजी त्यांनी लोकसभा 2024 आखली आहे, तरुणांच्या कोणत्या प्रकारचे प्रश्न घेऊन ते निवडणुकीच्या या आखाड्यात उतरले आहेत. ऑलरेडी ते आखाड्याचे महंत आहेच आहेत, पण ह्या निवडणुकीचा जो आखाडा आहे, या आखाड्यामध्ये कशा प्रकारची प्रश्नांची सरबत्ती घेऊन ते या निवडणुकीत उतरले, कोणकोणते प्रश्न घेऊन ते तरुणांना प्रोत्साहित करू इच्छित आहेत. गेल्या 2 महिन्यापासून प्रचाराचा एकदम बिगुल वाजलंय. लोकसभेचं निवडणुकीचं बिगुल वाजून जवळपास 2 महिने झाले. पण कशा प्रकारची तयारी त्यांनी केली आहे आणि पुढच्या 20 दिवसामध्ये निवडणूक लागणार आहेत, म्हणजे 20 मे रोजी निवडणूक होणार आहेत. या सगळ्या छोट्या छोट्या प्रश्नांची उत्तरे आपण त्यांच्याकडून हसत खेळत जाणून घेण्याचा एक प्रयत्न करणार आहे. आणि मी पण अपेक्षा करतो की हसत खेळतच तुम्ही या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देशाल. ओके, सो महंत सिद्धेश्वरानंद सरस्वती महाराज यांना मी आपल्या चॅनलवरती वेलकम करतो. जय श्रीराम. नमस्कार, जय श्रीराम. सो माझा पहिला प्रश्न असा आहे, आपलं पोस्ट ग्रॅज्युएशन झालंय बरोबर आहे, म्हणजे थोडक्यात पोस्ट ग्रॅज्युएशन असेल, आपला पूर्ण परिचय थोडक्यात आमच्या प्रेक्षकांना तुम्ही करून द्यावा. सर्व मतदार बंधू भगिनींना जय श्रीराम. मी महंत सिद्धेश्वरानंद सरस्वती महाराज. नाशिक ही माझी जन्मभूमी आणि कर्मभूमीसुद्धा आहे. नाशिकला माझं KTHM महाविद्यालयामध्ये BComचं शिक्षण झालेलं आहे. आणि नंतर आम्ही एक ग्रामीण भागातील आदिवासी मुलांसाठी एक प्रयोग केला होता की प्रत्येकापर्यंत शिक्षण पोहोचावं. जसं की YCMचे एक ब्रीदवाक्य की ज्ञानगंगा घरोघरी, या माध्यमातून आम्ही एक संकल्प उचलला होता की प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षणाची पूर्तता व्हावी आणि त्यांना शिक्षण मिळावं. म्हणून 2017 साली आम्ही एक प्रयोग करून त्याच्या YCMच्या माध्यमातून BA केलं. त्यामध्ये आमचा स्पेशल विषय हिस्ट्री होता. त्यानंतर आपल्या सर्व लोकांना माहिती आहे की थोडं YCM म्हटलं की थोडं दृष्टिकोन लोकांचा बदलून जातो की मुक्त संचार म्हणजे यांनी काहीतरी वेगळ्या पद्धतीने शिक्षण घेतले, परंतु तो डाग पुसला जावा म्हणून आम्ही सावित्रीबाई पुणे विद्यापीठाच्या माध्यमातून MA केलं. आणि तिथे आमचं सोशल सायन्स हे स्पेशल होतं. आणि सोशल सायन्स करत असताना पुढे आमच्या मनामध्ये असं आलं की आपण आयुष्यभर विद्यार्थी म्हणून जीवन जगलं पाहिजे. आणि विद्यार्थी म्हणून जीवन जगत असताना वेगवेगळे अनुभव घेऊन ते आपल्या अनुभवातून आत्मसात करून आपण जीवन जगलं पाहिजे. या अनुषंगाने आम्ही आता सध्या PhDला प्रिपरेशन करतो आहे. रजिस्ट्रेशनची प्रोसेस चालू आहे. तर या पद्धतीने आमचा हा प्रवास सुरू झाला. आणि नक्कीच एक आपल्याला माहिती आहे की शिक्षण हा एक आपला जीवन जगण्याचा एक खूप सुंदर मार्ग आहे. जोपर्यंत आपण शिक्षण घेत नाही तोपर्यंत आपल्याला माहिती आहे की जीवन कसं जगावं किंवा आपण माणूस म्हणून माणसाला आपण एक सन्मान कसा द्यावा हे आपल्याला शिक्षणातून मिळतं. बरोबर आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिक्षण म्हणजे वाघिणीचं दूध आहे. आणि लोकसभेत एखादा खासदार पाठवायचा आहे, राज्यसभेत एखादा आमदार पाठवायचा, तो शिक्षितच असला पाहिजे. महत्वाची गोष्ट म्हणजे स्वामीजींचं BA झालेले, MA झालेले, MCom झालेले, MA झालेले ना आता ते PhD करतायत. ही महत्वाची गोष्ट म्हणजे वेल एज्युकेटेड असे उमेदवार आज आपल्या सोबत आहेत आणि त्यांच्याशी दिलखुलास गप्पा मारणार आहे. माझा पुढचा प्रश्न तुम्हाला असा आहे, कलियुगात जर आता बघायला गेलं, कोणी इंजिनिअरिंग करते, कोणी डॉक्टरकी करते, कोणी MBBS करते, कोणी IT वगैरे एज्युकेशन घेऊन, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं एज्युकेशन घेऊन बाहेरच्या देशामध्ये जाऊन वेगवेगळ्या प्रकारचे पॅकेज कमवत आहेत. मग या कलियुगामध्ये या पॅकेजच्या दुनियेमध्ये तुम्ही संन्यास का घ्यावं असं वाटलं आपल्याला? नक्कीच खूप सुंदर तुमचा असा प्रश्न आहे. मी शालेय जीवन जगत असताना, महाविद्यालयीन जीवन जगत असताना मलाही असंच एक फॅड होतं की आपण उच्च शिक्षण घ्यावं आणि कुठेतरी आपण चांगल्या पद्धतीने नोकरी किंवा जॉब करावा. इवन या देशात नाही तर देशाच्या बाहेर सुद्धा जाऊन आपण शिक्षणाच्या माध्यमातून नोकरी करावी हा माझा मानस होता. परंतु मला एक असा एक
सांगावंसं असं वाटतं की एक किस्सा घडलेला आहे माझ्या जीवनामध्ये आणि त्या किस्स्यातून मी असं समजा की माझं जीवन पूर्णपणे बदलून गेलेलं आहे. म्हणजे मला हा संन्यास मार्ग मिळाला. त्याचं कारण असं आहे की मी माझं 12वीचं शिक्षण झाल्यानंतर प्रत्येकाला हा हव्यास असतो की आपण कुठेतरी एखाद्या ठिकाणी जॉब करावा, आपल्या घरच्यांना मदत व्हावी, पॅकेज कमावं. या अनुषंगाने मी पहिले आपल्या म्हणजे 99 साली अशी पद्धत होती की प्रत्येक बुधवारी न्यूजपेपरला एक अपॉइंटमेंट म्हणून असं एक जाहिरात यायची. आणि अपॉइंटमेंट म्हणून जाहिरात आल्यानंतर त्याच्यामध्ये ना वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळे जॉबचे ऑप्शन्स राहायचे. तर आम्ही आमच्या मित्रमंडळीने आम्ही सगळ्यांनी मिळून आम्ही एशियन कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड म्हणून एक नवीन कंपनी एस्टॅब्लिश होणार होती आणि त्या कंपनीच्या याच्यासाठी आम्ही अपॉइंटमेंट लेटर टाकलं, म्हणजे ॲप्लिकेशन लेटर टाकलं. आणि ॲप्लिकेशन लेटर टाकत असताना महाराष्ट्रातून 2च मुलांची निवड झाली, त्यामध्ये माझी आणि एक नागपूरचा मुलगा होता. योगायोग असा झाला की मला सगळ्या मित्रांनी सांगितलं की तुझा चांगला भाग्य असेल, तुझी काहीतरी नशीब असेल आणि तुला तो जॉब लागणार असेल, तुला बोलवलं तर तू जा. मी गेल्यानंतर तिथे पहिलाच टाईम माझा एवढा मोठा प्रवास 1300 किलोमीटरचा दिल्लीचा प्रवास, आणि दिल्लीला जात असताना मी एकटाच आणि माझ्यासोबत दुसरं कोणी नव्हतं. तर तिथे गेल्यानंतर थोडीशी माझी जबलिंग झाली. नवीन शहर आहे, भाषेचा प्रॉब्लेम आहे, हिंदी भाषिक सगळे आहे आणि आपण नेमकं बोलावं कोणाशी, कसं जावं, कसं वागावं हे मला काही कळत नव्हतं, कारण माझा पहिलाच प्रवासाचा एवढा मोठा अनुभव होता. आणि तिथं मी चुकल्यानंतर आमचे जे स्वामी जे आहे राष्ट्रसंत अनंत विभूषित श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद सरस्वतीजी महाराज, इथे माझा भाऊ मोठा जायचा. आणि योगायोग असं झाला की प्रत्येकाला आशा असते की माझ्या भावाने कुठेतरी जॉब लागा, म्हणून त्यांनी सहज स्वामीजींना प्रश्न केला की माझा भाऊ असा आहे आणि त्याला जॉब लागला पाहिजे, तुम्ही त्याला आशीर्वाद द्या. तर गुरुदेवांनी जस्ट माझं नाव विचारलं आणि गुरुदेवांनी सांगितलं अरे तो तर चुकला आहे. आणि हे फक्त मला माहिती होतं, कारण त्यावेळेस 18-19 रुपये इनकमिंग आउटगोईंगचे रेट होते. मोबाईलचा तर आपला दूरपर्यंत संबंध नव्हता. मग अशा परिस्थितीत आपण कोणाला सांगितलेलं नव्हतं आणि अचानक गुरुदेवांना कसं कळालं. आणि सगळा माझा प्रवास झाला. मी परत घरी आलो आणि घरी आईने मला सगळ्यात पहिला प्रश्न विचारला, तू कुठे चुकला होता. मग मी मनात मला संभ्रम निर्माण झाला की मी तर कोणाशी बोललो नाही आणि आईला कसं समजलं. मग आईने सांगितलं, आम्हाला माऊलींनी सांगितलं, म्हणजे आमच्या गुरुदेवांना आई माऊली म्हणायची. मग माऊलींनी सांगितलं आणि तुला दर्शनाला बोलवले. तर मग मी म्हटलं असं कोणती शक्ती आहे की जे आपण 1300 किलोमीटरवर घडते आणि ती इथं नाशिकमध्ये गुरुदेव घरच्यांना सांगताय. तर अशा अद्भुत शक्ती ह्या आपल्या हिंदू धर्मसंस्कृतीमध्ये आणि आपल्या अध्यात्माच्या प्रवाहामध्ये ह्या म्हणजे आपण म्हणतो की तपश्चर्या असेल किंवा या साधना असेल, साधनेच्या माध्यमातून ती प्राप्त होती आणि त्यासाठी त्याला एक योग्य व्यक्ती पण लागतो. नक्कीच मला असं वाटलं की असू शकते ह्या. मग आम्ही गुरुदेवांच्या सानिध्यात आल्यानंतर गुरुदेवांनी मला सांगितलं की बाळा, तू ज्यावेळेस समाजामध्ये काम करत असताना तू जर कौटुंबिक जीवन जगलं तर नक्कीच परिवारापुरतं तुझं म्हणजे परिवारापुरतं तुझा विचार राहील, समाजासाठी तुला काही करता येणार नाही, तर तुला नक्की काय अनुभव घ्यायचा आहे. तर मग मला आईने पण सपोर्ट केला. आईने सांगितलं की 3 मुलं ऑलरेडी आहेत, ते सगळे संसारात आहे, तुझं साधू झाला तर नक्कीच आम्हाला आवडेल. आणि आईची परमिशन मिळाली आणि मी गुरुदेवांच्या सान्निध्यात आलो. आणि गुरुदेवांच्या प्रवाहामध्ये जात असताना मला गुरुदेवांनी सांगितलं की अध्यात्म काय असतं, संसार काय असतो, किंवा आपण अध्यात्माच्या माध्यमातून समाजामध्ये कशी सेवा करू शकतो. आणि नक्कीच त्यांनी मला जे काही मार्गदर्शन केलं, प्रबोधन केलं आणि मी संन्यास संन्यास घेण्याचं ठरवलं आणि तिथे वळालो. आणि नक्कीच माझा संन्यास दीक्षा होऊन मी आज एकदम आनंदाने समाजामध्ये सेवा करून जीवन माझं जगत आहे. किती महत्वाची गोष्ट आहे. दिल्लीच्या जॉबपर्यंत जाऊन एखाद्या माणसाला कळतं की आपला माणूस तिथं गेलाय, म्हणजे या गोष्टी फक्त सनातन धर्मातच घडू शकतात. नक्कीच आपला धर्म तो श्रेष्ठ आहे, कारण आपला हा सनातन वैदिक आणि पुरातन धर्म आहे, याची कुठलीही तारीख नाहीये. आणि आपण बघतो की सनातन वैदिक हिंदू धर्मामध्ये आपण जीवन जगत असताना नक्कीच आपल्याला या वेगवेगळे असे चमत्कार, आपण त्याला चमत्कार म्हणूया, साक्षात्कार म्हणूया, किंवा एक अद्भुत शक्तीचा एक भंडार म्हणूया. ओके, खूपच चांगल्या प्रश्नाचं चांगलं असं सडेतोड उत्तर दिलेलं आहे. माझा पुढचा प्रश्न तुम्हाला असा आहे, सध्या लोकसभेचे तुम्ही अधिकृत उमेदवार आहात, बरोबर आहे. मग आपण कोणत्या प्रश्नांची सरबत्ती घेऊन मार्केटमध्ये उतरलाय? नक्कीच या नाशिक लोकसभा 2024 साठी आपण प्रयत्न करत असताना आम्ही खेडोपाडी गावोगावी जाऊन ज्यावेळेस प्रचाराच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकांपर्यंत गेलो तर नक्कीच नागरिकांमध्ये खूप संभ्रम निर्माण झालेला आहे. आपल्याला अवस्था आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आपण न्यूजपेपर असेल, टीव्हीच्या माध्यमातून असेल बघत आहे की आता सध्या महाराष्ट्राची काय परिस्थिती आहे. तर त्यावर बोलण्यापेक्षा आपण समाजासाठी काय करू शकतो.
तर आम्ही नक्कीच वेगवेगळ्या व्हिजनच्या माध्यमातून समाजाला आम्ही एक उद्बोधन करत असताना सांगितलं की तुमच्यापर्यंत जो विकास पोहोचलेला नाही तो तळागाळातला सर्वांपर्यंत विकास कसा पोहोचेल. आपल्याकडे शिक्षणाचा प्रश्न आहे, आरोग्याचा प्रश्न आहे, रोजगाराचा प्रश्न आहे. आपण बघतो की आपल्या शहरामध्ये तरुणी शिकतात, परंतु आपल्याकडे IT सारखे प्रोजेक्ट नसल्यामुळे किंवा इंडस्ट्री चांगले नसल्यामुळे मुलं इथून मेट्रो सिटीमध्ये कामाला जातात. बरोबर. तर मग आमच्या मनामध्ये असा एक प्रश्नचिन्ह निर्माण झाला की त्या मुलांना अन्याय का करायचा. शिकायचं त्यांनी इथे आणि जॉबसाठी त्यांनी बाहेर जायचं, मग त्यांना या शहरातच जॉब का मिळू नये. म्हणून आपण IT पार्क सारखे प्रोजेक्ट हाती घेतलेले आहेत. आपल्याला वेगवेगळी इंडस्ट्री इथे कशी आणता येईल. आपल्याला माहिती आहे की इंडस्ट्री येण्यासाठी आपल्याला रेग्युलेशन होणं पण गरजेचं आहे एअरपोर्टचं. जोपर्यंत आपण म्हणतो की एअरपोर्ट आपलं सक्षम होत नाही, तिथे आवक आपले देशांतर्गत असेल, देशाच्या बाहेर असेल, जोपर्यंत हे एअरपोर्टचं जाळं विणलं जात नाही भारतभर किंवा भारताच्या बाहेर, तोपर्यंत इंडस्ट्री इथे येणं शक्य नाही. तर त्यासाठी आपल्याला प्रयत्न करता येईल, कारण हे सगळे जे प्रयत्न आहे केंद्र सरकारच्या आधिपत्याखाली चालतात. तर तिथे नक्कीच आपण एक खासदार म्हणून जर निवडून गेलो तर आपण त्यांचा पाठपुरावा करून जास्तीत जास्त प्रयत्न आपल्याला मुलांमुलींसाठी, तरुणांसाठी ITच्या माध्यमातून असेल, आपल्या एअरपोर्टच्या माध्यमातून असेल, जेणेकरून आपल्याला येणारी इंडस्ट्रीसाठी आपल्याला सोयीस्कर असलं पाहिजे. या दृष्टिकोनातून आम्ही पाऊल उचलतोय. शेतकऱ्यांचे पण आपल्याकडे असंख्य प्रश्न आहेत. शेतकऱ्यांना आपण म्हणतो नेहमी की हमी भाव मिळू शकत नाही, परंतु आमच्याकडे काही पॅरलल अशा योजना आहे की फूड प्रोसेसिंग युनिटमध्ये असे काही प्रोजेक्ट आहे. जर आपण ते जर राबवले तर नक्कीच आपल्या शेतकऱ्यांना हमी भाव मिळेल. मग फूड प्रोसेसिंग युनिटमध्ये कुठले प्रोजेक्ट आहे, तर आपल्याला माहिती असेल की पश्चिम महाराष्ट्रामध्ये की कोल्ड स्टोरेजचं जाळं विणलं गेलेलं आहे. तर तसंच आपल्या नाशिक शहरामध्ये जर कोल्ड स्टोरेजचं जाळं विणलं गेलं तर नक्कीच कोल्ड स्टोरेजच्या माध्यमातून आपल्या शेतकऱ्यांचा माल हा आपण तिथे स्टोअर करू शकतो आणि कालांतराने येणारा भाव हा शेतकऱ्यांना जर मिळाला, म्हणजे येणारा भाव जर चांगला असला आणि शेतकऱ्यांनी तो भावाला माल विकला तर नक्कीच आपल्याला हमी भावापेक्षा जास्त भाव मिळू शकतो आणि आपल्याला सरकारवर डिपेंड राहायची गरज पडणार नाही. साहजिकच ही सरकारचीच योजना आहे, परंतु सरकारने योजनेच्या माध्यमातून जर सगळ्यांपर्यंत इम्प्लिमेंट केली तर नक्कीच आपल्याला सरकारकडे पण आपल्याला हमी भाव मागण्याची गरज पडणार नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, सरकारच्या योजना असतात पण त्या फक्त त्यांच्या नातेवाईकांपुरत्याच असतात. नक्कीच असं मला वाटतं बरं का. ही पर्सनली हे माझं ओपिनियन आहे त्या बाबतीत. पण आता बोलता बोलता तुम्ही एक वाक्य वापरलं की सध्या महाराष्ट्राची जी दयनीय अवस्था झाली किंवा स्थिती झाली आहे, मग तुम्ही असं म्हणू इच्छिता की आजकालचं महाराष्ट्रातील राजकारण हे गलिच्छ झाले किंवा गलिच्छ झाले, मग त्याला काय कारण असू शकतं? नक्कीच हे आपण बघतोय की प्रत्येक जण हा आपापला स्वार्थ बघत असतो. त्याला सर्वसामान्य जनतेची, सर्वसामान्यांच्या विकासाची काही कुठलीही देणं घेणं राहिलेलं नाहीये. आपलं कसं स्वार्थ साधल्या जाईल हा त्याच्या मागचा हेतू आहे. आणि आपण बघतोच की त्या दृष्टिकोनातून आपण बघतोय की महाराष्ट्राची राजकीय अवस्था कशी झालेली, अस्थिरता निर्माण झालेली महाराष्ट्रात आहे. आणि नक्कीच या अस्थिरता निर्माण झाल्याचं कारण म्हणून लोकांना आता उमेद आहे नवीन कोणीतरी चेहरा यावा आणि आमच्या सर्वसामान्यांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून पावलं उचलली जावी. बरोबर आहे. खूप महत्त्वाची गोष्ट आहे. स्वामीजींनी एक मगाशी बोलता बोलता एक गोष्ट सांगितली की तरुणांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी प्रश्न घेऊन ते मार्केटमध्ये उतरले आहेत. बरोबर आहे. पण आता मार्केट गाजवायचं म्हणजे खूप प्रकारची शस्त्र आपल्याला पाहिजे. जसं गीता सांगते की एका हातात शस्त्र घ्या, एका हातात प्रेम घ्या. बरोबर आहे. मग खरंच तुम्ही एका हातात गीतेचे विचार घेतलेत का, दुसऱ्या हातात प्रेम घेतलंय का अजून तिसरी काही स्ट्रॅटेजी तुमच्या डोक्यात आहे? नक्कीच आपल्याला गीतेने एक आपल्याला धर्मसंस्कृतीमध्ये सांगितले की यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. म्हणजे ज्या ज्या वेळेस आपल्याला माहिती की धर्मावर ग्लानी येते त्या वेळेस भगवंत कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये अवतार घेऊन हे कार्य करत असतो. परंतु भगवान कधी म्हणत नाही की मी हे केलेले आहे. नक्कीच त्या भगवंताचेच एक दूत म्हणून आपण ज्यावेळेस समाजामध्ये काम करतोय तर आपण समाजासाठी काय करू शकतोय आणि समाजातल्या सर्वांगीण क्षेत्रातला सर्वांगीण विकास कसा करता येईल सर्व समाजाचा. त्याच्यामध्ये असा कुठला स्पेसिफिक आपण समाज धरणार नाही. तर जे तळागाळातले दीन दलित गोरगरीब लोक आहेत त्यांच्यापर्यंत आपल्याला विकास न्यायचा आहे. विकास म्हणजे काय हे त्यांना माहिती नाही आहे. तर त्या अनुषंगाने आपण पुढे काम करत आहोत. नक्कीच आपल्या हातामध्ये शस्त्रापेक्षा आपण वाणीतून ज्यावेळेस आपण लोकांना प्रबोधन करू किंवा आपण त्यांना संबोधन करू आणि त्या वाणीच्या माध्यमातून जर त्यांचं परिवर्तन झालं तर नक्कीच आपल्याला येत्या नाशिक लोकसभा 2024साठी एक म्हणजे परिवर्तन झालेलं दिसेल. आपल्याला भगवंतांनी सांगितलं आहे की एव्हरीथिंग चेंजेस, नथिंग रिमेन्स विदाउट चेंज. चेंज युअर थॉट अँड यू चेंज युअर वर्ल्ड. त्याचा अर्थ असा होतो काळानुरूप सगळ्या वस्तू बदलत असतात, तसं आपण पण बदलणं गरजेचं आहे. म्हणून मी नाशिक लोकसभा 2024च्या माध्यमातून सर्व नाशिककर मतदार बंधू भगिनींना एकच विनंती करतो, जर आपण आपल्या मनामध्ये जर परिवर्तनाची नांदी जर आणली तर नक्कीच आपण तर बदलणार आहोत, परंतु आपल्या येणाऱ्या काळाला सुद्धा आपण बदलू शकतो, तो म्हणजे विकासाच्या माध्यमातून.
मला स्वामी विवेकानंदांचं एक खूप थॉट छानसा आठवला. गिव्ह मी 100 नचिकेतास, आय विल चेंज द वर्ल्ड. 100 नचिकेता मला द्या, मी जगाला बदलून टाकेल. नक्कीच आपण त्याच स्वामी विवेकानंदांच्या विचारावर चालणारे आपण पुरुष आहोत. कारण आपल्याला माहिती आहे की स्वामी विवेकानंदांनी ज्यावेळेस अध्यात्माचा प्रचार प्रसार केला, द टाइम हॅज कम फॉर सायन्स अँड स्पिरिच्युअलिटी, तर त्यावेळेस त्यांनी म्हटलं होतं की आता ही धर्मगीता ही माझी सर्वश्रेष्ठ आहे आणि धर्मगीता हा पूर्ण धर्माचा पाया आहे. तर जो पाया जर घसरला तर पूर्ण धर्म येऊ शकतोय. त्या पद्धतीने आपण असं म्हणूया की आता सध्या अध्यात्म आणि विज्ञानाची वेळ आलेली आहे. आणि ते अध्यात्म म्हणजे आम्ही घेऊन चालणारा अध्यात्म असेल, विज्ञान म्हणजे जे आपण समाजामध्ये बघतो की सर्व स्तरावर काम करणारे असं, त्यांनी जर खरंच एकत्र आलं, हे एकत्र दोन गोष्टी आता नक्कीच आपल्या मतदारसंघाचा कायापालट आणि विकास झाल्याशिवाय राहणार नाही. लय महत्वाची गोष्ट, एकत्र येणं म्हणजे संघ शक्ती कलयुगी आपण त्याला म्हणतो. बरोबर आहे. धर्म एक गोष्ट लय भारी शिकवते बरं का. सेल्फ इंट्रोडक्शन इज नॉट माय कल्चर. माझी आपली संस्कृती, माझी ओळख सांगणे ही माझी संस्कृती नाही आहे. बरोबर आहे. आपण पुढच्या प्रश्नाकडे वळू. लोकांचं मन परिवर्तन असेल, लोकांचा बौद्धिक विकास असेल, या सगळ्या गोष्टी आपण अध्यात्मात राहून करू शकतो. बरोबर आहे. मग त्यासाठी लोकसभाच का? काय होतं की आपण बघा, आपल्याला आपण ज्यावेळेस समाजामध्ये काम करत असतो, आपण समाजामध्ये वेगवेगळ्या, आता आम्ही बघा ब्रह्मचारी सोमेश्वर चैतन्य कल्याणकारी संस्था असेल किंवा श्रीराम शक्तीपीठ संस्थांच्या माध्यमातून इथं आमच्या गुरुदेवांच्या सानिध्यामध्ये हजारो लोकांच्या व्यसन सुटलेले आहे. म्हणजे व्यसनमुक्तीचं मोठं काम गुरुदेवांच्या माध्यमातून झालेलं आहे. म्हणजे ते एक प्रबोधनाच्या माध्यमातूनच झालेले आहे. ते प्रबोधन आपण करू शकतो, परंतु समाजात आपण काम करत असताना काहीतरी आपल्याला लिमिटेशन्स येतात, बंधनं येतात. आणि त्या बंधनांवर जर मात करायची असेल तर नक्की आपल्याला एक भक्कम असा सपोर्ट असणं गरजेचं आहे. आणि तो सपोर्ट म्हणजे काय, तर राजकीय क्षेत्रामध्ये उतरून समाजकारण करणे हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. म्हणून आपण हा मार्ग का निवडला की ज्यावेळेस आपण काम करू तर आपल्या अंगी कुठलाही स्वार्थ नसणार आहे आणि आपल्याला समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आपल्याला काम करता येईल. लय महत्वाची गोष्ट आहे राजकारण आणि समाजकारण. राजकारण करून समाजकारण करता आलं पाहिजे, जे 5,500 वर्षापूर्वी भगवान श्रीकृष्णांनी केलं होतं. बरोबर आहे की नाही? महत्वाची गोष्ट मला या समाजकारणावरती विचारावं असं वाटतं. आजकाल विकासाची व्याख्या काय झाली माहिती का स्वामीजी? एखाद्या गावामध्ये ज्या ठिकाणी माणसं जाळायचे ती स्मशानभूमी, आणि ज्या ठिकाणी माणसं सावलीत बसणारे पत्ते खेळत ते म्हणजे सभामंडप. म्हणजे आजच्या विकासाची ही व्याख्या झाली. तुमच्या दृष्टिकोनातून विकासाची व्याख्या काय? नक्कीच मी प्रत्येक ठिकाणी ज्यावेळेस आता प्रचाराच्या माध्यमातून जातोय तर मी प्रत्येकाला सांगतोय की खासदाराचं काम म्हणजे नुसतं सभामंडप किंवा शेड बांधणे हे नव्हे, तर खासदाराचं काम काय आहे की ज्यावेळेस आपल्या लोकसभा मतदारसंघामध्ये ज्या लोकांच्या समस्या आहेत त्या लोकांच्या समस्या संसदेमध्ये मांडून त्यांच्यामध्ये इम्प्लिमेंटेशन काय करायचे आहे, काय कायदे करायचे आहे किंवा काय धोरणं ठरवायचे आहे किंवा काय धोरणं ध्येयांच्या माध्यमातून आपल्या लोकसभा मतदारसंघासाठी काय योजना आणायच्या आहे, ते याचं न्यायाचं मंदिर म्हणून आपण संसदेकडे बघतो. आणि त्या संसदेमध्येच हे कायदे असतील किंवा योजना असतील हे आखल्या जातात. तर त्या माध्यमातून हे कोण करू शकते, तर खासदार करू शकते. त्यासाठी हा खासदार कसा असला पाहिजे, तो सुसंस्कृत असला पाहिजे, सुशिक्षित असला पाहिजे आणि त्याला सर्वसामान्याच्या समस्यांची जाण असला पाहिजे आणि तो सर्वसामान्यांमध्ये जाऊन काम करणारा असला पाहिजे. नक्कीच त्या माध्यमातून जर काम झालं तर आपण जी खासदाराची व्याख्या जी म्हटलो आता की सभामंडप असेल किंवा शेड असेल किंवा स्मशानभूमीचा सभामंडप बांधणं असेल, तर हे नव्हे. खासदाराचं काम आपण बघतोय की वेगवेगळ्या शहरामध्ये आपल्याला लागणाऱ्या वेगवेगळ्या इंडस्ट्री कशा उपलब्ध होतील, आपल्या लोकांपर्यंत सुविधा कशा पोहोचतील आणि आपण जास्तीत जास्त लोकांना रोजगार कसा निर्माण करून देऊ शकू, तर हा मेन मुद्दा आहे. आरोग्याच्या संदर्भात असेल तर आपल्याला शासकीय दर्जाचं सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल कसं येईल, जेणेकरून आपण बघतो की तळागाळातल्या लोकांपर्यंत ह्या योजना पोहोचून त्यांना त्याच्यावर उपचार कसे होतील आणि त्यांचं जीवनमान कसं उंचवेल, हाच मेन मुद्दा महत्त्वाचा आपल्या खासदाराच्या माध्यमातून केला जातो. तरुणांचा असं एखादा मेजर प्रश्न घेऊन आपण उतरलोय का? कारण की जागोजागी आपल्याला तरुणांची छेडछाड दिसते. बरोबर आहे. कुठेतरी अपहरण होते, अलीकडे बलात्काराच्या केसेस वाढत चालल्या आहेत. पण असे काही मेजर प्रश्न घेऊन विकासाच्या दृष्टिकोनातून आजकाल फक्त विकास मुलाचंच नाव बरं वाटतं, प्रगती मुलीचं नाव बरं वाटतं, पण मग याच्या व्यतिरिक्त काही? नक्कीच मी आता मगाशी पण बोललो की आपण जे तरुणी आहे त्यांच्यासाठी एक स्पेशल आपण व्हिजन केलेलं आहे. तर व्हिजन म्हणजे काय, तर मगाशी मी बोलताना बोललो की मुली आपल्या इथे शहरात शिकतात आणि बाहेर जातात. परंतु एक समस्या अशी आहे, त्याच्या मागचं आम्ही रिझन बघितलं की ज्यावेळेस आपल्या आईवडील असतात, आईवडील कष्टातून मुलाला शिकवतात. कधी कधी शेतकरी वर्गातले आईवडील असेल तर ते आपली शेती विकून मुलाला चांगलं उच्च शिक्षण देतात. परंतु कालांतराने काय होतं, तो उच्च शिक्षण घेतो आणि जॉबसाठी बाहेर
राज्यात जातो, बाहेर शहरात जातो किंवा आपण म्हणतो मेट्रो सिटीमध्ये जातो. परंतु आपण बोलताना असं म्हणतो कधी कधी आई वडील सुसंस्कृत असतील तर नक्कीच मुलगा पण सुसंस्कृत असू शकतो. परंतु ते आपल्याला माहिती आहे की बाहेर गेल्यानंतर एकदा जर व्यसन लागलं किंवा वाम मार्गाकडे गेलं तर ती पिढी बरबाद होते. आणि नक्कीच जे आई वडील आपल्या जीवाचं रान करून मुलाला शिकवतात आणि आज त्यांचा उद्याचा उदरनिर्वाह म्हणून ते मुलाकडे ज्यावेळेस बघत असतात आणि अशा परिस्थितीला जर तो मुलगा बिघडला तर मग आईवडिलांचं काय? मग नक्की याला दोषी कोण ठरू शकतं? तर समाजातले जे आपण म्हणतो की नेते मंडळी, आपण त्यांना म्हणतो की हे समाजाचे मेन मुख्य आहे आणि यांच्या माध्यमातून समाजामध्ये परिवर्तन असतं. तर त्यांना तो एक प्रकारचा त्या लोकांना एक आपण म्हणतो ना की शाप असू शकतोय. कारण की जोपर्यंत ते लोक विचार करते नाही, नेते मंडळी विचार करते नाही की स्थानिकांना रोजगार मिळाला पाहिजे आणि त्या स्थानिकांना रोजगार मिळण्याचं मागचं कारण हे जर त्यांनी लक्षात घेतलं तर नक्कीच आम्ही पण त्या पद्धतीने चालू आहे. IT हब असेल, कार्गो हब असेल किंवा इंडस्ट्रीच्या माध्यमातून वेगवेगळे इंडस्ट्री आपल्या नाशिक शहराला कसे मिळेल आणि त्या माध्यमातून मुलींना तरुणांना काम कसं हाताळावं लागेल हा आमचा मानस आहे. आपण बघतो की नाशिक ही सुसंस्कृत भूमी आहे, देवभूमी आहे, कुंभाची भूमी आहे. येणारा काळ हा कुंभाचा आहे. त्या कुंभाच्या काळामध्ये आपल्या पंचकृषीला असलेले सगळे तीर्थक्षेत्र असतील, या तीर्थक्षेत्रांचा विकास करून स्थानिक मुलांना रोजगार कसा उपलब्ध होईल हाही आमचा एक मानस आहे त्या माध्यमातून. ओके, आता कलियुगातले तरुण असतील किंवा मग हे प्रेम करणारे प्रेमवीर असतील, या प्रेमवीरांना किंवा या कलियुगातल्या तरुणींना आपल्या आश्रमाद्वारे काही आहेत का, म्हणजे शिक्षण वगैरे? कारण की मी ऐकलं होतं की आपले जवळपास आता 25 मुलं काहीतरी MBBS वगैरे काहीतरी शिक्षण घेत आहेत, मोठमोठ्या पोस्टवरती ते काम करत आहेत, वेल पॅकेजवरती ते काम करतायत. मग समजा ग्रामीण भागातला एखादा तरुण आला की म्हटलं स्वामीजी आय वॉन्ट टू टेक ॲडमिशन इन युअर आश्रम, सो काय त्याची प्रोसेस वगैरे, काही फी लागते का वगैरे, कसं काही? नाही, नक्कीच आपण बघतोय की आपल्या श्रीराम शक्तीपीठ संस्थानला खूप तरुणांचा सहभाग आहे. उच्च शिक्षित असेल, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये असते, शिक्षण घेत आहे किंवा आपण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम सुद्धा करत आहे. तर आपण बघतो की जीवनामध्ये प्रेम हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि ते आपण जेव्हा जीवन जगत असताना प्रेमाच्या माध्यमातूनच आपण या सगळ्या घडामोडी होत असतात. तर आमच्या इथे कुठे असं काही बंधनं नाही आहे, कोणाला कुठली फी नाही आहे. आपल्याला ज्याला अध्यात्माच्या मार्गात यायचं असेल त्याला आमचे जे काही दरवाजे आहेत श्रीराम शक्तीपीठ संस्थानचे 24 तास खुले आहे. आणि आमची एक आचारसंहिता आहे की त्या आचारसंहितेच्या माध्यमातून त्यांनी जर ते रूल्स अँड रेग्युलेशन फॉलो केले तर नक्कीच त्याला तो प्रवेश निषिद्ध केला जातो, काहीच प्रॉब्लेम नाही. त्याचा ॲड्रेस वगैरे आपण सांगितलं? आपलं हे जे काही आहे ब्रह्मगिरीच्या कुशीमध्ये त्र्यंबक राजाच्या सानिध्यामध्ये आणि अंजनेरीच्या पोटामध्ये म्हणजे कुशीमध्ये आपलं श्रीराम शक्तीपीठ संस्थान नावाने आश्रम आहे आणि ते श्री क्षेत्र चाकोरे बेजे या स्थानावर आहे. जे श्री क्षेत्र चाकोरे बेजे जे आहे कुंभाचं पुरातन स्थान आहे. तिथे 350-400 वर्षापूर्वी कुंभ भरायचा आणि कुंभाची ती भूमी असलेली आणि त्या भूमीमध्ये श्रीराम शक्तीपीठ संस्थान हे आश्रम आहे. बऱ्याच प्रश्नांची चांगली अशी तडाखेबाज उत्तर आपण आतापर्यंत स्वामीजींनी आपल्याला दिली आहे. सो माझा पुढचा प्रश्न तुम्हाला असा असेल की आता लोकसभा ही निवडणूक आहे, जर तुम्ही जिंकलात तर हिंदू धर्माचा प्रचार म्हणा किंवा रक्षण तुम्ही कशा प्रकारे करणार? नक्कीच धर्माच्या कामा धाडेल आम्हा धन्य धन्य माझ्या परम श्रीरामा, हे नरदेहच रामाने जर मला धर्माच्या कार्यासाठी दिलेले आहे तर नक्कीच मी येत्या काळामध्ये जर नक्कीच खासदार झालो तर जे आपल्या धर्माच्या चालीरूढी आहे, परंपरा आहे, त्याचं प्रॉपर अंमलबजावणी कशी होईल किंवा धर्म आपला जतन कसा केला जाईल, प्रत्येक ठिकाणी धर्माच्या माध्यमातून धर्मसंस्कृती ही आपली कशी टिकली जाईल आणि आपण धर्म म्हणण्यापेक्षा मनुष्यामध्ये देव आपण कसं बघू आणि मनुष्याला एक वागणूक देवासारखी कशी दिल्या जाईल आणि प्रत्येक मनुष्यामध्ये आपण देव कसा बघू याच माध्यमातून आपण समाजामध्ये काम करणार आहोत. कुठल्याही धर्माला नावं न ठेवता आपला धर्म कसा श्रेष्ठ आहे आणि तो आपण कसा जतन केला पाहिजे, त्याचा प्रचार प्रसार कसा केला पाहिजे या अनुषंगाने आपण काम करणार आहोत. त्याला एक गीतेच्या श्लोकाचं एक प्रमाण महात्मा गुडाकेश जीवभूता शेस्थित, प्रत्येक प्राणी मात्रामध्ये भगवंताने आपल्याला देव बघायला शिकवले. म्हणजे आपण म्हणतो ना की आत्माराम हा प्रत्येक प्राण्यामध्ये असेल किंवा 84 लक्ष योनीमध्ये आत्मा हा आहे आणि आत्मा हा कधी मरतही नसतो आणि कधी मारलाही जात नसतो. ओके, अलीकडे भरपूर लोक असे म्हणतात बरं का स्वामीजी की आजकालचे जे भगवी लुंगी घालतात, भगवे कपडे घालतात, त्या लोकांनी फक्त लोकांच्या डोक्यावरती हात ठेवून आशीर्वाद द्यावा किंवा त्यांना दीक्षा द्यावी, त्यांनी राजकारणात येऊ नये, राजकारणात त्यांचं काही काम नाही आहे. जे लोक हात देऊन हात ठेवून आशीर्वाद देतात त्यांनी मतासाठी हात का पसरावा, बरोबर नाही? मग अशा लोकांचे आपण तोंड कशा प्रकारे गप्प करू शकतो? नक्कीच आपण बघतोय की या गेल्या काही वर्षापासून आपण बघतोय की महाराष्ट्राची जी काही अस्थिरता निर्माण झालेली आहे त्याला कुठेतरी एक स्थिरता यावी
आणि तो स्थिरता कोण आणू शकते, तर आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र ही साधू संतांची भूमी आहे आणि महाराष्ट्राने खूप दिग्गज असे साधू संत, कीर्तनकार असतील, विचारवंत असतील, लेखक असतील, हे दिलेले आहे महाराष्ट्राने. मग नक्कीच महाराष्ट्र जर साधू संतांची भूमी असेल तर महाराष्ट्रामध्ये साधू संतांनी मागे का राहावं, आणि जर समाजाची जर अशी अवस्था होत असेल तर समाजाला एक आधार देण्याचं काम कोण करतं, ते साधू संत करतात. म्हणून जोपर्यंत आपण या क्षेत्रात येत नाही तोपर्यंत एक क्षेत्र स्थिर होणार नाही. त्यासाठीच आपण आपला हा अट्टाहास आहे आणि प्रत्येक लोकांनी पण आपला जो काही चष्मा आहे तो जोपर्यंत आपण बदलत नाही आणि साधूकडे बघण्याची दृष्टिकोन आपली क्लिअर होत नाही, तर त्याचं उत्तम उदाहरण जर आपण म्हटलं तर आपण बघतोय नॉर्थ इंडियामध्ये म्हणजे उत्तर भारतामध्ये आज योगी आदित्यनाथजी एकदम सुंदर असं काम करत आहेत. देशात म्हणजे राज्याच्या धुरा ते सक्षमपणे सांभाळत आहेत आणि भविष्यामध्ये ते देशाची सुद्धा धुरा सांभाळणार आहेत. तर अशा महात्माच्या माध्यमातून जर जगात म्हणजे धर्माचं काम एवढं चांगलं होत असेल तर नक्की महाराष्ट्रात पण ते होऊ शकते. परंतु ती होण्यासाठी आपली प्रत्येकाची मानसिकता ही स्थिर असणं खूप गरजेचं आहे. जोपर्यंत आपण विचार करत नाही, मी मगाशीच तो एक थॉट बोललो होतो की आपल्या मनामध्ये परिवर्तनाची भाषा येत नाही तोपर्यंत आपण परिवर्तन होऊ शकणार नाही आणि आपण जगालाही ते हेवा दाखवू शकत नाही. तर त्या अनुषंगानेच साधू संत या क्षेत्रात उतरलेले आहेत आणि त्यांना सर्व समाजातल्या सर्व लोकांनी आधार देणं, मदत करणं आणि सहकार्य करणं हे क्रमप्राप्त ठरणार आहे. त्याच्याने आपल्या शहराचा विकास होणार आहे, गावाचा विकास होणार आहे आणि प्रत्येकापर्यंत रोजगार मिळणार आहे. मला पण एक गोष्ट याच्या माध्यमातून सांगावीशी वाटते. भगवी लुंगी असेल, भगव्या कपडेवाले असतील किंवा इस्त्रीचे कपडे घालणारे असतील, कोणी कोणतेही कपडे घाला, फक्त दिल का कोना कोना साफ होना चाहिए. बरोबर आहे, बरोबर की नाही? दिल का कोना कोना साफ होना चाहिए. म्हणजे नक्कीच साधू संतांना कुठलाही स्वार्थ नसतो. ते समाजाच्या सेवेसाठीच हे झाले अवतरण झालेलं असतं, त्यांचं कार्य त्याच्यासाठी असतं. आपण म्हणतो ना की जगाच्या कल्याणा संतांची विभूती, देह कष्ट होती परोपकारी, म्हणजे संतच हे असं असतात आणि आपली ही परंपरा आहे. आपल्याला हिंदू धर्म संस्कृती परंपरेने खूप असे आपल्याला चांगले माध्यम दिलेले. आपण म्हणतो ना की सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्व भद्राणि पश्यन्तु मा कच्चित् दुःख भाग भवेत्. ही संस्कृती आपली आहे आणि या संस्कृतीप्रमाणे साधू संत आपले कार्य करत असतात. बरोबर आहे. माझा पुढचा प्रश्न तुम्हाला असा आहे, रामायणामध्ये रामाने बिभीषणाला घेऊन रावणाचा वध केला, द्वापर युगामध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाला घेऊन कौरवांचा वध केला. बरोबर आहे. म्हणजे चांगले माणसं घेऊन, चांगले माणसे हाताशी घेऊन चांगलं कार्य केले. कलियुगात असं तुमच्याकडे कोणतं शस्त्र आहे तुम्ही तरुणांना एकत्र करून या सगळ्या संकटांवर मात करू शकता? नक्कीच आपल्याकडे एकच शस्त्र आहे, ते म्हणजे मानवतेचं. आणि आपल्याला भारतीय घटनेने म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक आपल्याला शिकवण दिली आहे की लोकशाहीमध्ये प्रत्येकाला हा अधिकार आहे आणि त्या अधिकाराच्या माध्यमातून जर आपण लोकांमध्ये जाऊन लोकांच्या समस्या जाणल्या तर नक्कीच लोक आपल्या पाठीशी उभे राहतील. आणि ज्या घटनेने आपल्याला अधिकार दिला ती घटना सर्वश्रेष्ठ म्हणून, संविधान सर्वश्रेष्ठ म्हणून आपण जर कार्य केलं तर नक्कीच ते आपलं एक शस्त्र राहणार आहे आणि घटनेच्याच माध्यमातून, संविधानाच्याच माध्यमातून प्रत्येकापर्यंत रोजगार असेल, आरोग्य असेल, शिक्षण असेल किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, हे सगळ्या त्या संविधानाच्या माध्यमातूनच सुटणार आहे. ज्यावेळेस भगवंताने अर्जुनाला गीता सांगायला सुरुवात केली, धर्मक्षेत्र कुरुक्षेत्रापासून तर यत्र योगेश्वरा कृष्णपर्यंत 700 श्लोकांमध्ये फक्त समजून सांगण्याचाच प्रयत्न केलाय. ज्यावेळेस अर्जुन म्हणत होता माझा अंगाचा फार थरकाप चाललाय, माझ्याच्यानं होणार नाही, माझे सगळे नातेवाईक मी लढव कसा, एका शब्दावरती तयार केले, फक्त युद्ध आहे कृतनिश्चया. बरोबर. मग त्याचप्रमाणे कलियुगामध्ये या लोकसभेच्या निवडणुकामध्ये पण तुम्हाला भरपूर भाऊबंद समोर दिसत आहेत, म्हणजे लोकसभेचे उमेदवार दिसत आहेत. बरोबर आहे. मग तुम्हाला असा टप उमेदवार वाटतो का एखादा? नाही, हे बघा, शेवटी मी मगाशी बोललो की भारतीय घटनेने आपल्याला प्रत्येकाला अधिकार दिलाय की प्रत्येक जण आपापलं मत मांडून आपल्या मतांतर करू शकते. त्या म्हणजे मताच्या माध्यमातून मतांतर कसं निर्माण होईल आणि आपल्याला सपोर्ट कसा होईल, तर हा प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे. आणि मला असं वाटतं कोणाला आपण टीका करण्यापेक्षा आपली भूमिका काय आहे, आपल्याला समाजातल्या लोकांसाठी काय काम करायचंय, वेगवेगळे प्रश्न आहे समाजातले जटिल झालेले. आपण आज बघतोय की 10 वर्ष झाले की आपला विकास हा आपली गोष्ट माहिती नाहीये, किंवा आपण बघतोय की आपल्या नाशिक हे सुसंस्कृत देवभूमी, मी मगाशी पण बोललो, तर या देवभूमीला, कुंभभूमीला सध्या जर काही कलंकित करण्याचं काम केलं असेल तर ते एमडी ड्रगचं कॅपिटल म्हणून नाशिकला संबोधलं जाते. नक्कीच ही नाशिककरांसाठी खूप मोठी शोकांतिका आहे, कारण नाशिक हे सुसंस्कृत शहर म्हणून ओळखलं गेलेलं आहे आणि अशा सुसंस्कृत शहराला जर अशा कालिंबा लागत असेल तर नाशिककरांनी यावेळेस नक्कीच विचार करायला पाहिजे आणि तो विचार करून तो मताच्या माध्यमातून रूपांतर करून एक सुशिक्षित, सुसंस्कारित आणि निस्वार्थ चेहरा जोपर्यंत संसदेत जात नाही तोपर्यंत आपल्या मतदारसंघाचा विकास होणार नाही.
लय महत्वाची गोष्ट आहे. सुसंस्कृत, सुविचारांचा, चांगल्या विचारांचा, निस्वार्थी, अनसेल्फिश आपण त्याला म्हणतो, असा प्रकारचा चेहरा जर लोकसभेमध्ये गेला तर कदाचित पुढचं जे चित्र असेल आपल्याला ते 100% 101% आपल्याला ते परिवर्तनाच्या दृष्टिकोनातून आपण मार्केटमध्ये उतरण्याचं सार्थक आपल्याला होईल. बरोबर आहे. ज्याप्रमाणे एखादा रिमोट असेल, टीव्हीचं रिमोट असेल, बटन दाबल्यानंतर आपण एक चॅनल बदलू शकतो. जर हे चॅनल आपल्याला जर बदलायचं असेल तर ह्या पंचक्रोशीमध्ये किंवा मग या नाशिक जिल्ह्यामध्ये लोकसभेच्या माध्यमातून 1949 गाव आहेत, जवळपास 15 लाख त्याची जवळपास पॉप्युलेशन आहे, 15 ते 17 लाख पॉप्युलेशन आहे. आता अशा लोकांनी सगळे एकत्र येऊन एक चांगला चेहरा ओळखावा. जे गॉगल्स वेगवेगळ्या प्रकारचे घातले आहेत ते गॉगल चेंज करावेत आणि एक चांगला उमेदवार निवडून द्यावा, अशी ग्वाही मी या व्हिडिओतून करतो. माझा एक पुढचा प्रश्न तुम्हाला असा आहे की महाभारतामध्ये द्रौपदीचं वस्त्रहरण चालू होतं, बरोबर आहे. त्यावेळेस सगळे पांडव बघत होते, पण त्यावेळेस द्रौपदी म्हणते धर्म रक्षिता. मग त्यावेळेस धर्माने किंवा भगवंताने 5,500 वर्षापूर्वी महाभारतामध्ये द्रौपदीचं वस्त्रहरण थांबवलं. या कलियुगामध्ये आजकालच्या ज्या द्रौपदींचं वस्त्रहरण होते, तरुणीला जो त्रास दिला जातोय, या वस्त्रहरण थांबवण्यासाठी आपल्याकडे असा काही कलात्मक विचार आहे का? नक्कीच. आम्ही प्रत्येक वेळेस सांगतो की आपल्या नाशिक जिल्ह्याचा जो काही कायदा सुव्यवस्थेचा खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. आपण बघतो की आपली आई असेल, बहीण असेल, याच रस्त्याने सुरक्षित चालू शकत नाही. त्यासाठी आपल्याला आपण म्हणतो की कायदा, जे मगाशी मी बोललो की संसदेमध्ये जर खासदार जात असेल तर त्याच्या माध्यम काय असतं तर हा कायदा करण्याचा असतो. जोपर्यंत संसदेमध्ये एक खासदार आपली नाशिक जिल्ह्याचा असेल किंवा जोही मतदारसंघाचा, लोकसभा मतदारसंघाचा तो उमेदवार असेल, प्रतिनिधी म्हणून काम करत असेल, तो जोपर्यंत अशा कठोर या जे काही गुन्हे होत आहेत त्याच्यावर कठोर असे कायदे होणार नाही तोपर्यंत हे थांबणार नाही. त्यासाठी कठोरात कठोर कायदे निर्माण करून त्याच्यावर अंकुश आणून त्या प्रॉपर आपलं इम्प्लिमेंटेशन कसं होईल, अंमलबजावणी कशी होईल ग्राउंड लेवलला, याच्यासाठी त्या खासदारांनी प्रयत्न केले पाहिजे. आणि नक्कीच मला असं वाटतं जर मी तिथे खासदार म्हणून जर गेलो तर याच्यावर आमचा एकच विषय राहील की या कृत्य करणाऱ्याला अजामीन गुन्हा म्हणून त्याची नोंद होईल आणि त्याला कधीही भविष्यामध्ये जामीन होणार नाही. या पद्धतीचा आम्ही कायदा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुमच्या अशा विचारांना सॅल्यूट आहे. संत असतील, महंत असतील, असेच लोक आपल्याला लोकसभेत पाठवायचं आहे. शेवटाकडे आलोय. आता प्रेम करणाऱ्या प्रेमवीरांना किंवा मग ज्यांचा राजकारणी आज पोह्यातील कडीपत्त्यासारखा त्यांचा उपयोग करतायत, ज्याप्रमाणे आपण कडीपत्ते पोहे खातोय, कडीपत्ता फेकून देतोय, अशा तरुणांना आजकाल आईबापापेक्षा प्रियशी जास्त महत्वाची वाटते. अशा प्रेम करणाऱ्या तरुणांना तुम्ही काय संदेश द्याल? नक्कीच प्रेम करणं हे काही गुन्हा नाही आहे, कारण हे प्रेम जोपर्यंत दोन मनांचं मिलन होत नाही तोपर्यंत प्रेम होत नसतं. आणि प्रेम हे आपल्या देवांनी आपल्याला शिकवलेलं आहे की प्रेमाने आपण जर एखाद्यावर अधिकार बजावला, प्रेमाने आपण जग जिंकतो, आपण जसं म्हणतो त्या पद्धतीने जर नक्कीच आपण एक प्रत्येकाचे विचार आत्मसात करून आपल्या आईवडिलांना त्रास होणार नाही अशा पद्धतीने जर आपण नक्की केलं तर नक्कीच प्रेमाला पण एक आदर दिला जाईल, प्रेमाला पण एक मान्यता दिली जाईल. आणि आपण बघतोय की आता 21व्या शतकामध्ये आहे तर जातीवाद किंवा धर्मभेद किंवा भेदाभेद करण्यापेक्षा आपलं प्रेम किती महत्त्वाचं आहे हे जर सांगितलं आणि आपण त्या दृष्टिकोनातून जर पावलं उचल तर नक्कीच आपण म्हणतो की आता तुम्ही जसं बोलले की पोह्यातल्या कडीपत्त्यासारखं तरुणांना वापरलं जातं आणि फेकलं जातं, तर नक्कीच माझं तरुणांना एकच विनंती आहे की आपण या अशा शक्तींच्या मागे न लागता आपण आपलं जीवन सुरळीत कसं पार पडेल, आपण उच्च शिक्षण कसं घेऊ आणि आपल्या जीवनामध्ये आपण आईवडिलांची सेवा कशी करू. कारण आईवडीलही आपले हे सर्वश्रेष्ठ आहे, कारण आपले गुरु म्हणून आईवडील पहिले असतात, नंतर शिक्षक असतात, नंतर मग आपल्याला आध्यात्मिक क्षेत्रामध्ये गुरु असतात ते लाभलेले असतात ते, किंवा आपण वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतो ते आपल्याला जे आपल्याला गाईडलाईन करतात किंवा आपल्याला शिकवतात ते आपले गुरु असतात जीवनामध्ये. म्हणून या मुलांनी एकच करायला पाहिजे की मगाशी मी बोललो होतो की आपल्याला आता सध्या काय गरज, द टाइम हॅज कम फॉर सायन्स अँड स्पिरिच्युअलिटी, मध्ये आता अध्यात्म आणि विज्ञानाची वेळ आलेली. तर या दोघांची संघर्ष जुळवायची असेल तर तरुण हा आपल्या हाताशी असणं गरजेचं आहे. आणि तरुणांनी पण कुठलंही व्यसन न करता, व्यसनाधीन न होता, वाम मार्गाकडे न जाता आपल्या आईवडिलांची सेवा, आपल्या धर्माची सेवा आणि आपल्या समाजाची सेवा कशी जास्तीत जास्त होईल हा प्रयत्न केला पाहिजे. एक सुंदरसं वाक्य वापरले, द टाइम हॅज कम सायन्स अँड स्पिरिच्युअलिटी. सायन्सचा आणि विज्ञानाचा असेल किंवा आध्यात्मिक दृष्टिकोनाचा आता वेळ आलेली आहे. तर तरुणांनी
फाईट अगेन्स्ट देम. मग कोणत्या अगेन्स्ट देम म्हणतोय आपण? करप्शनाच्या अगेन्स्ट म्हणायच्या दृष्टिकोनातून असेल, राजकारणी आहे जे समाजकारण कमी करतात, राजकारण जास्त करतायत, अशा सगळ्यांशी लढण्याची वेळ आता आलेली आहे. ही महत्वाची गोष्ट आहे. अशी सुंदरशी मुलाखत गेल्या अर्ध्या तासापासून आम्ही गप्पा मारतोय. एकदम म्हणजे आतापर्यंत सगळ्यात स्पिरिच्युअल असे म्हणतो ना, एवढे स्पिरिच्युअल आजपर्यंत मला कोणी भेटले नाही असे आपले महंत सिद्धेश्वरानंद सरस्वती महाराज जी आम्हाला आज भेटले. मला पण बोलून खूप आनंद झाला बरं का, कारण की आज माझी पण एनर्जी जी होती ना ती एकदम हाय लेवलला होती. इथून मागं भरपूर मुलाखत मी घेतल्या आहेत, पण मग ती एनर्जीच खूप जबरदस्त होती. मी एवढंच सांगेन, चष्मे काढा, किती धूळ साचले ते बघा, पुसा, मंगाला, चित्र वेगळं दिसेल. नक्कीच. आधी धुळकट जे दिसत होतं ते आता एकदम स्वच्छ दिसेल. स्प्रे मारा, सॅनिटायझर मारा, अजून चांगलं स्वच्छ दिसेल. आणि खरंच लईच तुम्हाला दिसायचा प्रॉब्लेम झाला असेल, त्याला ब्लाइंडनेस आपण त्याला म्हणतो, तो चष्माच काढून फेकून द्या, एकदम स्पष्ट वातावरण तुम्हाला दिसेल. सगळ्या प्रकारचे कोण आपण गणितात शिकलोय, पण दृष्टिकोन बघायचा राहिलाय तो आता बघा. या व्हिडिओच्या माध्यमातून महंत सिद्धेश्वरानंद सरस्वती महाराजांना प्रचंड मताने तुम्ही विजयी करा, मी अशी ग्वाही करतो बरं का. कारण की काय माहिती का, चांगला चेहरा लोकसभेमध्ये जाणं गरजेचं आहे. लोक म्हणतात महंत काय, संत काय, ते फक्त तिथं जाऊन काय करणार आहे, काय करणार नाही हे बघा, ते गरजेचं आहे तुम्हाला. कारण की ग्रॅज्युएटेड, वेल ग्रॅज्युएटेड, पोस्ट ग्रॅज्युएटेड आणि आता PhD करतायत अशी माणसं जर लोकसभेमध्ये गेले तर का तरुणी सुखी होणार नाही, का तरुण सुखी होणार नाही? आपण फक्त म्हणायचं सर्वत्र सुखिनः सन्तु सर्व सन्तु निरामया सर्व भद्राणि पश्यन्तु महाकच्चित् दुःख माप्नुयात्. बरोबर की नाही? एवढंच नाहीये फक्त. मग संत ज्ञानेश्वरांनी लिहिलं सुखी झाला, खरंच सुखी झालंय का? वसुदैव कुटुंबकम नाही, या सगळ्या गोष्टी फक्त बोलायला. पण जर अशी माणसं जर लोकसभेमध्ये गेले तर कदाचित चित्र आपल्याला पुढच्या काळामध्ये वेगळं बघायला भेटेल. स्वामीजी तुमचं मी मनापासून आभार मानतो. धन्यवाद. तुम्ही माझ्या समोर एवढे गेले 35-36 मिनिटं झाले बसलेत. जबरदस्त, जसं IPLचं सीझन चालू आहे, बॉल दिसला का जसं बाउंड्रीच्या पार लागावला जातोय असे षटकार तुम्ही मारलेत. जबरदस्त. अशाच माणसाची लोकसभेच्या संसदेमध्ये गरज आहे, खासदाराची गरज आहे. आणि नक्कीच जेवढी काही लोकसंख्या आहे, माझ्या मते 15 तालुके आहेत, 15 तालुक्यांमध्ये 1949 गाव आहेत. नाशिक डिस्ट्रिक्टमध्ये 15-16 लाख लोक आहे पॉप्युलेशन. सगळे तुमचा विचार करतील, तुम्हाला प्रचंड मताने विजय करतील. माझी पण इच्छा आहे, प्रचंड मताने त्यांना विजयी करा आणि त्यांना साथ द्या. ते हाक दिली तुम्ही साथ द्यायला ते केव्हाही तयार असतील. जर कोणाला तरुणाला त्यांच्या आश्रमामध्ये जर पार्टिसिपेट व्हायचं असेल किंवा ॲडमिशन घ्यायचं असेल तर मी खाली त्यांचा नंबर देतो, त्यांच्या आश्रमाचा नंबर देतो, कॉन्टॅक्ट करा. आणि जाता तर एवढंच सांगेल, मनसोक्त चर्चा झाली, दिली खुलासा प्रश्नांची, तडकेबाज धडकेबाज अशी उत्तर तुम्ही दिली. परत वेळ जर कदाचित आली निवडून आल्यानंतर तर नक्कीच जनकच्या घरी आपण बसूयात, दिली खुलासा परत गप्पा मारूया, पुढची 5 वर्षाची स्ट्रॅटेजी आपण आखूयात. नक्कीच. ओके सर, भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा, आनंदात राहा, काळजी घ्या, सुरक्षित राहा. खेळता खेळता पडले तर परत उठत राहा. ओके, नो वन कॅन बीट यू. तुम्हाला कोणीच हारू शकत नाही, कारण की तुम्ही स्वतःचे करते आहात, धरते आहात, तुमच्या भविष्याचे तुम्ही करते आहात. उठा, पळा, हसा, खेळा, पण शिस्त पाळा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. आणि तुम्हाला परत एकदा मनापासून आभार मानतो तुमचे, तुम्ही एवढे मला वेळ दिला. तुम्हाला जय श्रीराम. सनातन धर्माचा मी पण मोठा पुरस्कार. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. हसत राहा, खेळत राहा, काळजी घ्या, सुरक्षित राहा. जय श्रीराम. जय श्रीराम.